जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंबासहच आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा सहभागी होते। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासहच इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। खरं तर कालच पैठणमध्ये सुद्धा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर आता जालन्यात आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे मराठवाडा एकंदरच पेटल्याचं दिसतंय। तर आज या मोर्चामध्ये नेमकं काय होतं, कोण कोण सहभागी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुठली मागणी केली जाते याकडेही आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास इतरही राजकीय बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरती अजित पवार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। तसंच पक्ष न पाहता दोषींवरती कारवाई करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरती जोरदार हल्लाबोल केलाय। आम्ही धनंजय मुंडेंच्या नादी लागलो नाही, मात्र 25 जानेवारीच्या उपोषणानंतर कचकाच दाखवतो असा इशारा जरांगेंनी दिलाय। वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे। वाल्मिक कराड याच्यावरती 15 गुन्हे दाखल आहेत, तर 8 गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता झाली आहे। खंडणीसह 3 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत। संजय राऊत, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवरती तातडीनं कारवाई करणारी ईडी वाल्मिक कराड प्रकरणात गप्प का असा सवालच खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। बीड परभणीच्या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून न्याय द्यावा अशी मागणीही सुळेंनी केली आहे। वाल्मिक कराडची प्रॉपर्टी 1000 कोटींच्या पुढे असेल असा दावाच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। वाल्मिक कराडनं पुण्यातील मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावानं फ्लोर बुक केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तिथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी आता आणखी एक मोठं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष असल्याचं ते म्हणालेत। या मुन्नीचे सर्व कारनामे आपल्याकडे असल्याचा दावा सुद्धा धस यांनी केलाय आणि त्यामुळेच राष्ट्रवादीतील मुन्नी कोण अशा चर्चा आता रंगल्या आहेत। गँग्स ऑफ परळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा याबाबत वक्तव्य केलं। परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडल्याचा दावा धस यांनी केलाय। आका 302 मध्ये गेल्यास सर्व बाहेर येईल असंही धस म्हणाले। बीड सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पैठणमधील या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होते। पैठण शहरातील कावसाणकर मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली होती। मुंबईत शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत जयंत पाटलांसमोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असावा असं म्हणत जयंत पाटील यांचं पद काढून घेण्याची मागणी केली आहे। तसंच रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणीही करण्यात आली। दरम्यान जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या। 2 दिवसांत डेटा दिला तर 8 दिवसांत प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं बैठकीत जयंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नवा चेहरा देण्यात आलाय। आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे असणारे जिल्हाध्यक्ष पद आता राजेंद्र म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी रणशिंग फुंकलंय। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या 50% जागा महिलांना आणि 50% जागा तरुणांना देणार असल्याचं
आश्वासनच पवारांनी दिलंय, अशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळतेय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या तसंच मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावला. मुख्यमंत्री फडणवीसांवरती टोकाचं भाष्य करणारे इतक्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा मिळालाय. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. ठाकरे गटाने सुनील मोदी, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 12 आमदारांची याचिका फेटाळल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार रखडल्याचं समोर आलं होतं. याबाबत विचारलं असता अर्थमंत्री अजित पवार यांनी थेट अर्थसचिवांना फोन लावला. शिक्षकांचा पगार का झाला नाही अशी विचारणा अजित पवारांनी केली. यावेळी शिक्षकांच्या पगाराचा विषय मार्गी लावल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवारांनी काल अजित पवारांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. ही भेट घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात असल्याची माहिती मिळतेय. मात्र पवारांचे शिलेदार दादांना भेटल्यानं चर्चांना उधाण आलंय. शरद पवारांनी RSSच्या कामाचं कौतुक केलंय. त्याच प्रकारे अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं तर सर्वांना आवडेल, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलाय. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावरती तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंदच घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावं, अशा शब्दांत अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भिवंडी ग्रामपंचायतीतील कामाचा आढावा घेतलाय. या क्षेत्रात जलवाहिनी मिशन अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामं संथ गतीनं सुरू आहेत. कामात दिरंगाई खपवून घेणार नसून ठेकेदारांवरती कारवाई केली जाईल, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. केजरीवाल यांनी दिल्लीतील जाट समुदायाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याबाबत पत्र लिहिलंय. तुम्ही दिल्लीच्या जाट समुदायाचा विश्वासघात केल्याचा आरोप सुद्धा केजरीवालांनी या पत्रातून केलाय. आणि आता भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवरती मोठं विधान केलेलं आहे. भाजप स्वबळावरती महापालिका निवडणूक लढवणार असंच नारायण राणे म्हणाले. मुंबईत भाजपची ताकद प्रचंड असल्याचं ते म्हणाले. दरम्यान नारायण राणेंच्या वक्तव्यानं आता महायुतीत मिठाचा खडा पडण्याचीही शक्यता आहे. निवडणुका आम्ही स्वबळावर लढवी, कोणती हे सांगत नाही, राज्यातली काय दिल्लीची. आज आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा आहे. त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे. तर त्या आमचा इतका मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. टोरेसचे जनरल मॅनेजर तानिया कासानोव्हा तसंच रशियाची स्टोअर इन्चार्ज व्हेंटेलिना यांचा नवा व्हिडिओ समोर आलाय. या दोघेही पैसे घेऊन पळ काढत होत्या. दादरमधल्या टोरेसमधल्या ऑफिसमधून पळ काढतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. त्या पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचाही प्रयत्न केला होता. टोरेसच्या दादरमधल्या कार्यालयात कोट्यावधींची रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच दादर ऑफिसचा पंचनामा आता
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलाय। टोरेसच्या दादरमधल्या ऑफिसच्या लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मीरा रोडच्या टोरेस कार्यालयात पोलिसांनी छापेमारी केली। मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते। बंद असलेलं टोरेस कार्यालय खोलून त्यात पाहणी करण्यात आली। पुण्यातील शुभदा कोदारे या तरुणीच्या हत्येचा व्हिडिओ समोर आलाय। ऐन गर्दीच्या वेळी मारेकऱ्याने शुभदावरती कोयत्यानं वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे। तरुणी मदतीसाठी ओरडत होती, मात्र यावेळी कोणीही पुढे आलं नाही। आरोपी कृष्णा कनोचा हा तिच्यावरती सपासप कोयत्यानं वार केल्यानंतर घटनास्थळी खुलेआम वावरत होता। पुण्यात मोक्का गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबेनं येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर रॅली काढली आहे। आरोपीनं आलिशान कारमधून आपल्या 50 ते 60 समर्थकांसह भर रस्त्यात रॅली काढली आणि आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीत घोषणाही देत नागरिकांना धमकावलं। बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच तोतया आयकर अधिकारी म्हणून वावरत होता। या प्रकरणी गुन्हे शाखेनं तोतया रिंकू शर्माला तळोजातून अटक केली आहे। झडती घेतल्यावरती त्याच्याकडे आय कार्ड, बनावट शिक्के आणि नियुक्तीपत्र तसंच कागदपत्र सापडली आहेत। दरम्यान आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सोलापुरातील 2 भावंडांना जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली आहे। जीएसटी विभागाची दिशाभूल करून या व्यापारी भावंडांनी तब्बल 10 कोटींचा घोटाळा केलाय। सोलापुरात जीएसटी विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे। नागपूरला 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे। तसा प्रस्तावच नागपूर विभागाकडून भारतीय रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलाय। दरम्यान महाराष्ट्रामध्ये वंदे भारत स्लीपरचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे। जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे। हेनले आणि पार्टनर्स ही प्रतिष्ठित संस्था दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करत असते। देशाचा पासपोर्ट जितका अधिक शक्तिशाली असेल तितका अधिक त्या देशातील लोक व्हिसा मुक्त प्रवास करू शकतील। NMMTचे गेल्या 5 वर्षांत 772 अपघात झाले। तसंच 2023च्या तुलनेत 2024मध्ये अपघातांमध्ये घट झाली आहे। शहरातील मुख्य तसंच अंतर्गत रस्त्याच्या कडेला बेकायदा वाहनं पार्किंग केली जातात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन NMMTचे लहान मोठे अपघात घडले आहेत। पश्चिम रेल्वेनं गेल्या 9 महिन्यांत फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करत त्यांच्याकडून 104 कोटींचा दंड वसूल केलाय। ही कारवाई एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे। मुंबईकरांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे। दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावरती चांगला उपाय म्हणूनच इलेक्ट्रिक वाहन वापराकडे नागरिकांचा कल वाढतोय। तसंच सहज चार्ज करता येत असल्यानं खरेदी करण्याकडेही नागरिकांचा ओढा आहे। सिडकोने त्यांच्या 26,000 घरांची किंमत जाहीर केली आहे। मात्र या किमती पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गोरगरीब कुटुंबांना सिडकोचं घर परवडणार नाही अशी प्रतिक्रियाच नागरिकांमध्ये उमटते। कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनची करडी नजर असणार आहे। सिंधुदुर्गासह कोकणातील 7 जिल्ह्यांत ड्रोन कंट्रोल रूम्सच्या माध्यमातून 9 ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे। ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांचं मॅपिंग करून झाल्यावरतीच आता अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागाला सुलभरित्या प्राप्त होईल। नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर सील करण्यात आलंय। नाट्य मंदिरानं मालमत्ता कर न भरल्यानं नंदुरबार महानगरपालिकेनं ही कारवाई केली आहे। तसंच थकीत कराबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या कालच्या तिसऱ्या दिवशीच मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली। तसंच देवीला शिवकालीन दागिन्यांचा पेहराव सुद्धा घालण्यात आला।
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला पंढरपुरात आल्या. अमिता बिर्ला यांनी मनोभावे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. ओम बिर्ला यांच्या चांगल्या आरोग्यासाठी अमिता यांनी विठुरायाला साकडं घातलं. आणि आता मोठी बातमी येते ती विधान परिषदेच्या आमदारांच्या निकालासंदर्भात. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा मिळालाय. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका त्यांनी दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 12 आमदारांची याचिका फेटाळल्यानं ठाकरे गटाला आता धक्का बसलाय. आता सुनील मोदी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे राज्यपाल नियुक्त नावं पाठवली होती राज्यपालांच्याकडे, ती नावं कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याला धरून त्यांनी केली पाहिजे. पण तत्कालीन कोश्यारी यांनी 2 वर्ष ती केली नाहीत, स्क्वॅच केली, कचऱ्याच्या टोपलीत टाकली. हे घटनेच्या विरुद्ध आहे. हे आम्ही कोर्टासमोर दाखवलेत, दाखले दिलेत, निर्णय द्यायचे काही हवाले दिलेत, तरी देखील कोर्टाने आमची याचिका फेटाळली आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे पळूयात. घेऊयात 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जरांगेंनी वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगावाच्या चालकाच्या बेजबाबदारपणामुळे स्कूल बसचा अपघात झालाय. बस चालवताना चालक फोनवरती बोलत होता, त्यामुळेच चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस विजेच्या खांबाला धडकली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवरती रोड रोलर फिरवण्यात आलाय. नागपूर पोलिसांच्या झोन 4नं 400 बुलेट स्वारांवरती ही कारवाई केली आहे. कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्यामुळे पोलिसांनी अशा सायलेन्सरवरती रोड रोलर फिरवत ते नष्ट केलेत. मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. काशीगाव पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. गृहराज्यमंत्री आणि वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिलेत. पाण्याचं योग्य नियोजन करा अशा सूचनाही अधिकाऱ्यांना मंत्री भोयर यांनी दिल्या. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याच्या कामाचा दर्जा गावकऱ्यांनी उघड केलाय. या रागातून गुत्तेदार सुरेश पळशीकर गावकऱ्यांवरती धावून गेले आणि मारहाणीची भाषा वापरली. या भांडणाचा व्हिडिओ आता समोर आला असून या संदर्भात आता दाद कुठे मागायची असा प्रश्न गावकरी विचारतात. नायलॉन मांजावरती बंदी असतानाही नाशिकमधील येवल्यात अनेक ठिकाणी मांजा सर्रास वापरला जातोय. येवल्यात नरेंद्र मोरे या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून अपघात झाला. गळ्याला 10 आणि हाताला 5 टाके पडलेत. मलपी कर्नाटक इथल्या मासेमारी नौका रत्नागिरीतील गोळप पावस या समुद्रात अतिक्रमण करत होत्या. दरम्यान मच्छीमारांकडून माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका या ठिकाणी दाखल झाली. 40 हायस्पीड ट्रॉलर नौका बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचं निदर्शनात आलं. नौकांचा पाठलाग करत त्यातील एक मलपी नौका ताब्यात घेण्यात आली आहे. टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.
टोरेसच्या 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तपासाला आता वेग आलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं विविध 7 ठिकाणी छापेमारी केलेली आहे. मुंबईतील 4 कार्यालयांसहच कुलाबा, उमरखाडी आणि डोंबिवलीत छापेमारी करण्यात आली. गुन्हे शाखेनं या कारवाईत 2.5 कोटींची रोकड जप्त केली आहे. टोरेसची 3 बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली आहेत. मुंबईत झालेल्या या टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणाने आता राज्य हादरलेलं आहे. जवळपास हजारो कोटींची इथे फसवणूक झालेली आहे आणि यातच आता तपासाला वेग आल्याचं कळतंय. जवळपास 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे आणि या छापेमारीत 2.5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान दादरच्या कार्यालयात अजूनही कोटींनी मालमत्ता असल्याचं कळतंय, कोटींचे पैसे असल्याचं सध्या कळतंय. कडाक्याची थंडी आणि मुबलक पाणी असल्यानं गव्हाचं पीक जोरदार बहरलं होतं. बारामती तालुक्यातील पश्चिम परिसरात गव्हाची लागवड करण्यात येते. यावर्षी कडक थंडी असल्यानं शेतात सर्वच पिकं जोरदार असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. ड्रॅगन फ्रूटला सध्या जास्त मागणी असल्यानं बारामती परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलंय. वैद्यकीय क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटचं खूप महत्त्व असल्यानं या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळालाय. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सोयाबीन खरेदी केंद्रातील बारदाना संपल्यानं हमी दरातील सोयाबीन खरेदीला ब्रेक लागलेला आहे. सोयाबीन खरेदी थांबल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तातडीनं बारदाना उपलब्ध करून सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबूजाच्या बोगस बियाणाचा फटका बसलाय. या शेतकऱ्याने लागवड केल्यानंतर बियाण्याची उगवणच झाली नाही. दुबार लागवड सुद्धा केली तरी सुद्धा टरबूजाची बियाणं उगवलीच नाहीत आणि यामुळे शेतकऱ्यानं कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सांगलीच्या कुरळपमध्ये 10 ते 15 एकर ऊस आगीत जळून खाक झालेला आहे. फडातील 65 शेतकऱ्यांना पेटवला आणि वाऱ्याने ही आग शेजारील ऊसाला लागली. पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलंय. यात विहिरीवरील सोलर सेटही जळाला. जोगेश्वरीहून बदलापुरात सिमेंट घेऊन आलेल्या ट्रकचा टायर फुटला. सुदैवानं ट्रकचा वेग कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. वेग कमी असल्यानं ट्रक जागीच थांबला. डोंबिवलीतील प्रीमियर रुग्णवाल गार्डनमध्ये नवी मुंबईच्या इलेक्ट्रिक मिनी बसला आग लागली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश आलंय. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग इथे प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झाली आहे. गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील तब्बल 18 तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केलं. बदलापूरमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली आहे. सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवरती नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी मनसेकडे दाद मागितली आहे. जोगेश्वरीत राहणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. मेघवाडी पोलीस ठाण्यातील एटीसी पथकानं ही कारवाई केली आहे. तर गेल्या 6 महिन्यांपासून हे आरोपी जोगेश्वरीतल्या हरिनगर परिसरात राहत होते. नाशिक पोलिसांनी आयफोनचं बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानावरती छापा टाकलाय. एमजी रोड परिसरात ही दुकानं होती. इथे सर्रासपणे ग्राहकांची लूट होत होती. दरम्यान ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इथे कारवाई केली आहे.
आणि आता एक मोठी बातमी समोर येते. चिपी विमानतळावरून ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. 15 दिवसांत मुंबईकडे जाणारी विमानसेवा सुरू करा, अन्यथा विमानतळाला टाळं ठोकणार असा इशाराच माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय. दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे. यानंतरची बातमी येते थेट मुंबईमधून. मुंबईमध्ये रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसे निर्देशच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर यांना दिलेत. मुंबईनंतर आता थेट जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यात थंडी वाढल्यानं सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आलाय. गेली 30 वर्ष ही प्रथा पाळली जाते. रात्री बाप्पाला स्वेटर टोपी चढवली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी काढली जाते. 7 दिवस 7 रंगाचं स्वेटर बाप्पासाठी तयार असतं. रात्रीच्या थंडीत स्वेटर टोपी घालून सजलेल्या बाप्पाचं रूप पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हे गणपती मंदिर 250 वर्ष जुनं असून नानासाहेब पेशवे यांनी हे बांधलंय. मंदिरात अतिशय सुरेख अशी संगमरवरी गणेश मूर्ती आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत गणपती बाप्पाला स्वेटर आणि टोपी घातली जाते. तर स्वेटर आणि टोपी घातलेलं बाप्पाचं हे मनोहर रूप आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. अगदी बाप्पाला थंडी लागू नये म्हणून भक्तांकडून त्यांची काळजी घेतली जाते. बाप्पाला 7 दिवस वेगवेगळ्या 7 रंगाचं स्वेटर घातलं जातं आणि कानटोपी सुद्धा घातली जाते.